जय हो अनंत शेषनाग. आणि तुमचं असं कधी काय झालं आहे का की तुम्ही खूप जास्त एखाद्या प्रोग्रामसाठी एका लग्नासाठी तयारी केली आणि ते तुमचं वेळेवर कॅन्सल झालं होत असतं, खूप वेळा होतं. आणि कधी असंही झालं का की कधी कुठलीच प्लॅनिंग तुम्ही केली नाही आणि अचानक तुमचा एकदम छान प्लॅन रंगणाला. माझा ॲक्च्युली आज तसंच झालं. संडे होता, ॲक्च्युली जाणार होते एका लग्नाला अमरावतीला. आणि उठल्याबरोबर मला म्हणतात तुमच्याशी चांगलं वाटलं, संडे होता, लॉंग ड्राईव्हसाठी प्लॅन नाही मिळणार. मग ॲक्च्युली अमरावतीला होतो, 1.5-2 तासाचा रन आहे. मग काय यू झटपट सगळी आम्ही तयारी केली मायलेकांनी. अहोंची तर झालेलीच होती. गाडीत बसलो. लकीली एक होतं की जेव्हा निघालो तेव्हा बिलकुल नागपूरहून पाऊस पाणी नव्हतं, पण थंडीच्याने मी अहटूला स्वेटर टोपी सगळं घालून वगैरे निघाली होती. थोडीफार तयारी केली होती. गाडीत टचअप करावंच लागतं. गाडीत कुठे कुठे आम्हाला छान पाऊस भेटला. प्रवास अतिशय उत्तम झाला. आणि अहटूची एक खूप सुंदर सवय आहे, तू माहिती का? प्रवास सुरू झाला की लगेच झोपतो. 1-1.5 तास तो सुंदर झोपतो. मग आम्ही गप्पा वगैरे गाणे वगैरे ऐकून घेतो. हां, आणि नंतर तो उठला की मग काही खरं नाही. तर असाच आमचा प्रवास दोघांचा सुरू झाला. आम्ही निघालो होतो अमरावतीला. अहोंच्या बेस्ट फ्रेंडच्या छोट्या भावांचं लग्न होतं आणि माझी एक ज्युनियर आहे, लाडकी चुलबुली ज्युनियर म्हणेल मी, MSCला सोबत होती. तिचं लग्नाचं इन्व्हिटेशन आलं होतं. ते दोन्ही लग्न अमरावतीला सेम रोडवरच्या सेम मंगल कार्यालयात होते. मग आम्ही दोघांनी प्लॅन केला की आम्ही दोघंही थोड्या वेळासाठी दोन्ही प्रोग्राम छान अटेंड करू. तर आम्ही वेळेवर गेलो. लग्न वेळेवर लागत नाही हेच आमचं जमलं. आधी सूरज भाऊंकडे म्हणजे तेलाई मंगल कार्यालय आहे तिथे भेट दिली. नंतर तिथून लगेच जवळच मला वाटते फाल्गुनीचं लग्न होतं लोटस इनमध्ये, तिथे गेलो. लकीली दिवस इतका छान झाला की माझे ना ज्युनियर भेटले मला, ज्यांना मी 2020मध्ये म्हणजे माझी MSC जेव्हा झाली तेव्हा भेटले होते लास्ट टाईम. प्रांजली, चेतन आणि आणखी पण भरपूर दुसऱ्या डिपार्टमेंटचे होते. त्यांचं मला नाव आठवत नाही. छान वाटलं इतक्या दिवसानंतर जेव्हा ज्युनियरला वगैरे भेटतो ना, खूप छान वाटतं. आणि माझी आणि त्यांच्याशी बॉन्डिंग खूप छान होती. कारण की ना सीनियर टाईप कधी कोणासोबत राहिली नाही. माझं मैत्रिणीसारखं असं वातावरण होतं सगळ्यांचं. तर मी गेले आणि हे जे आहे ना, हां, हे बघा फाल्गुनी आणि रावसाहेब किती सुंदर दिसत आहेत. ॲक्च्युली लग्नात खूप गर्दी होती. खूप उत्तम, खूप सुंदर लग्न होतं ॲक्च्युली. आणि तिथं माझ्या ज्युनियर प्रांजलीला भेटले. थोडे 1-2 फोटो काढले. लग्न अटेंड केलं. छान जेवण केलं. आम्ही दोन्ही लग्नातला जेवणाचा आस्वाद घेतला. आणि आम्ही ॲक्च्युली परत निघालो आणि परत निघाल्यावर पाऊस होता. अमरावतीजवळच एका ठिकाणी अहोंनी ब्रेक घेतला. ती लवर आहेत आणि असा आमचा प्रवास सुंदर कंप्लीट झाला.